मॉर्निंग मित्रांनो, DNA संरचनेच्या बाबतीत हा क्वेश्चन MPSC राज्यसेवा 2024ला विचारला होता। DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत। संयुक्तिक विधानांची निवड करा। 1 नंबरचं वाक्य काय दिले? DNAची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइड याच्या साखळ्यांनी बनली असून ते एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेले आहेत। 2 नंबरचं वाक्य काय दिले? DNAची संरचना 2 लांब न्यूक्लिओसाइड च्या लांब साखळीने बनलेले असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेले आहेत। 3 नंबरचं वाक्य आहे, या 2 साखळ्या एकमेकांच्या शर्यतीने पूरक आहेत। ॲडेनिन सोबत काय आहे? थायमिन आणि सायटोसिन सोबत काय आहे? ग्वानिन। आणि 4 नंबरचं वाक्य काय आहे? ॲडेनिन सोबत काय आहे? युरेसिल आणि सायटोसिन सोबत काय आहे? ग्वानिन। आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो, हे ॲडेनिन सोबत थायमिन चेक करायचं आहे, सायटोसिन सोबत ग्वानिन चेक करायचं आहे। न्यूक्लिओटाइड आहे का? न्यूक्लिओसाइड आहे। इथं ॲडेनिन आहे, सोबत युरेसिल आहे, सायटोसिन सोबत ग्वानिन आहे। हे 4 की पॉईंट आपल्याला चेक करायचे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 9वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी। चॅप्टर नंबर 16 अनुवंशिकता व परिवर्तन। पेज नंबर 182। या एका पॅराग्राफमध्ये मित्रांनो आपल्याला आन्सर सापडते। DNAच्या रेणूमध्ये काय असते? न्यूक्लिओटाइड। तर आपल्या क्वेश्चनमध्ये न्यूक्लिओटाइड कुठे दिसते आपल्याला? ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला काय दिसते? न्यूक्लिओटाइड। आता आपण या 3 आणि 4 मध्ये ज्या जोड्या दिलेल्या आहेत, ॲडेनिन सोबत काय दिले? थायमिन, सायटोसिन सोबत काय दिले? ग्वानिन, इथं काय दिले? ॲडेनिन सोबत युरेसिल आणि सायटोसिन सोबत ग्वानिन, त्या जोड्या बघूया। हे बघा, ॲडेनिन सोबत काय आहे? थायमिन, ग्वानिन सोबत काय आहे? सायटोसिन। ॲडेनिन सोबत थायमिन ऑप्शन कोणता आहे? ॲडेनिन सोबत थायमिन, सायटोसिन सोबत ग्वानिन, म्हणजे 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे ना। आणि 3 नंबरचं वाक्य ए आणि सी कुठं ऑप्शन आहे? 3 नंबर ऑप्शन।